जिंदाबाद रावसाहेब जिंदाबाद 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 रावसाहेब जिंदाबाद आजपासून या घराचे खरे मालक म्हणजे जाधव कुटुंब ते राहतील। ही कोर्टाची नोटीस। आता तरी घराचं सील उघडाल ना? बोल। आई रडू नकोस, आता सगळं व्यवस्थित होईल। रावसाहेब कधी येतील? मी औक्षणाची तयारी करते। नाही वसू, मला निघायला लागेल, एक महत्वाचं काम आहे। मी काम झाल्यानंतर तुला शांतपणे फोन करते। रावसाहेब येतच असतील ना? आता कसलीही काळजी करू नकोस, ओके? चल बाय। ही घराची चावी। जिंदाबाद जिंदाबाद रावसाहेब जिंदाबाद 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 रावसाहेब जिंदाबाद। बघा, तुम्ही सगळे आलात, मला खूप बरं वाटलं। हा तुमचा पाठिंबा बघून मन भरून आलं आमचं। हा पाठिंबा असाच ठेवा कायम। चला आज जाऊया। चला। काय झालं, तुम्ही का असे उभे? तुमच्या मनातला माझ्याबद्दलचा राग अजून गेलेला दिसत नाहीये, पण आधी घरात चला। चला। नाही रावसाहेब, अजूनही सगळं काही सगळ्यांच्या मनासारखं नाही झालं, त्यामुळे मी घरात नाही येणार। मी तुमच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होतो आणि आता ते काम झालं। मी येतो। एक मिनिट, प्रतापराव, तुम्हाला असं वाटतंय का की मी अजूनही तुम्हाला माफ केलेलं नाहीये? असं नाहीये। माझ्या मनात आता तुमच्याबद्दल काहीही नाहीये। चला आज जाऊन बोलूया। रावसाहेब, तुम्ही मला माफ केलं असेल, पण रमा, त्यांचं काय? रावसाहेब, रागवणार नसाल तर एक सांगू, रमा आणि तिच्या घरच्यांनी या परिस्थितीमध्ये आमच्यासाठी जे काही केलंय ते जरा ऐकून घ्या। तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल। आबासाहेबांसारख्या उलट्या काळजाच्या माणसासमोर रमा आणि तिचे घरचे आमच्यासाठी उभे राहिले, तेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता। तुम्ही आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी जे काही केलं ते खरोखरच तुमचे उपकार आहेत आमच्यावर, पण आम्ही उपकाराची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही। उपकारांच्या ओझ्याखाली राहणं हे जाधवांच्या परंपरेत बसत नाही। तेव्हा सरला, तू आणि रमा, तुम्ही दोघांनी उद्यापासून आमच्याकडे कामाला या। चला। रावसाहेब, लहान तोंडी मोठा घास घेते आहे, पण एक सांगायचं होतं, आम्ही गरीब असू पण कोणाला मदत करताना तो उपकार म्हणून तर नक्कीच नाही करत, आणि त्या उपकाराची परतफेड म्हणून आमचा फायदा होईल असा विचार देखील आम्ही करत नाही। त्यामुळे ही मदत बी आम्ही उपकार म्हणून नाहीच केली, तुमच्या घरचं मीठ खाल्लंय म्हणून केली, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे या समजा लोकांवर आमचा लय जीव आहे म्हणून केलं।
तुम्ही मामीला कामावर ठेवून घेतलं ठीक आहे, पण म्या मात्र इथे कामाला येऊ शकत नाही. मला रोजगार केंद्रात जायचं आहे, तेव्हा म्या येते. तुमच्या पुढच्या समध्या कामांसाठी तुम्हाला लई लई शुभेच्छा. निघते. आम्ही चल. तुमच्या सगळ्यांची खूप मदत झाली. हे असंच प्रेम ठेवा कायम. या चला, खूप काम आहेत. आई मी जरा एक काम करून येतो, तुम्ही दोघे वा पुढा. लवकर येशील. आलो. रमा, रमा, छोटे मला मला तुमच्याशी बोलायचं होतं. मग मी पुढे होती. तू रोजगार केंद्रात जाणारच ना आता? वय केंद्रावर जाणार आहे, पण जेवायला दुपारी घरीच येते. बोला छोटे मला. आणि एवढे धावत पळत का आला तुम्ही? तुम्ही रागावला आहात ना रमा? मी तुम्हाला सांगतो, अहो छोटे मला म्या रागवले असं कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी सांगायला कशाला पाहिजे? मला जाणवलं. आता तुम्ही रावसाहेबांसमोर जे बोललात हे म्या माझ्या मनातलंच बोलले. आणि आम्ही ही जी काही मदत केली ती उपकार म्हणून केली. हा जो काही गैरसमज झाला होता ना रावसाहेबांना, तो दूर व्हावा म्हणून म्या बोलले. आणि तुम्हीच सांगा छोटे मला, जीवाला जीव लावणारी माणसं मदतीची परतफेड व्हावी म्हणून मदत करतील का? आणि या अशा गोष्टींची परतफेड तरी होते का? रमा, मला मान्य आहे की रावसाहेब जे बोलले ते योग्य नव्हतं, पण ह्या सगळ्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? काय? रावसाहेबांचा राग कमी झालाय. अहो पण तो पूर्णपणे गेला पण नाहीये ना. आपण जसा वेळ जाईल तसा राग अजून कमी होईल. अहो पण हाच राग वाढू बी शकतो. छोटे मला हे बघा, मनात जे असते ते एक ना एक दिवस ओठांवर येतं. आणि रावसाहेबांच्या मनात जे आहे, त्यांच्या स्वभावात जे आहे तेच ते आज बोलले. अहो पण ज्या तावातावाने ते तुमच्या घरी भांडायला आले होते तो राग आज नव्हता. म्हणजे त्यांचा आता विरोध नाहीये. अहो पण पूर्ण होकार बी नाहीये ना. छोटे मालक, माझं मन मला सांगते, त्यांनी अजून पूर्णपणे आपल्या नात्याला स्वीकारलं नाहीये. तुम्हाला काय वाटतं? आता ती वेळ नव्हती, पण मी रावसाहेबांकडे आपल्याबद्दल पुन्हा बोलणार आहे. छोटे मला कहो, असं किती दिवस तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहात? आणि किती दिवस त्यांच्या उत्तराची आपण वाट बघायची? मला असं वाटतंय की आपण आपल्या नात्याविषयी काही बोलण्यापेक्षा जेव्हा ते आपल्या नात्याला मनापासून सहमती देतील ना, तेव्हा मी वाड्यावर येईन. रमा, हे बघा तुम्ही. छोटे मला हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्हीच म्हणता ना, लग्न हे फक्त दोन जीवांची मनं जुळणं नसतं, तर दोन कुटुंबाची बी मनं जुळली पाहिजे ना. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या कुटुंबांची मनं जुळण्याची वाट बघू. पण छोटे मला, आपण नंतर बोलू त्यावर. मी निघते, मला उशीर होते. येते. ठीक आहे. बर, ओके. नाही ठीक आहे, पण मी मुंबईला आल्यावर या विषयावर सविस्तर बोलू. हो. रावसाहेब, मला तुमच्याशी बोलायचं होतं. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की माझं रमा यांच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्यांच्याशी लग्न करायचं ठरवलंय. रावसाहेब, आपल्यावर असा वाईट प्रसंग आला होता. अशा प्रसंगामध्ये सुद्धा
रमा यांनी आईला, तेजूला, मला खूप साथ दिली. त्यामुळे त्यांची योग्यता काय आणि त्यांचं आपल्या घरावर, घरातल्या माणसांवर किती प्रेम आहे तुम्हाला समजलं असेलच. असं म्हणतात की संकट आल्यावर आपल्या जवळचं कोण आहे हे नक्की कळतं. आणि आपल्यावर जेव्हा संकट आलं होतं तेव्हा रमा आणि त्यांचे घरचे आपल्या पाठीशी उभे होते. माझा जीव वाचवण्यासाठी रमा यांनी कधीच त्यांच्या जीवाची पर्वा नाही केली. माणूस पैशाने श्रीमंत असल्यावर तो मनाने श्रीमंत असतोच असं नाही. ज्याची किंमत कशातही करता येत नाही असा जीवाला जीव देणारा मनाने श्रीमंत असतो. आणि रमा मनाने श्रीमंत आहेत, हीच त्यांची दौलत आहे. आणि मला तेवढी पुरेशी आहे. आणि रावसाहेब, मला खात्री आहे की ह्या श्रीमंतीवर रमा अख्खं जग जिंकते. तुम्हाला काहीच म्हणायचं नसेल तर झालं तुमचं बोलून. आपण या विषयावरती संध्याकाळी बोलूया. मी आणि वसुंधरा आता जरा कामासाठी बाहेर जातोय. या. वय तुमची ऑर्डर तयारच आहे. बरं मग ऑर्डर घ्यायला याल तेव्हा पैसे दिले तरी चालतील. वय वय चेक आणला तरी चालेल. हो ठीक आहे, ठेवते. रमे, हो त्या पाटलांची ऑर्डर झाली का ग? पाटलांची ऑर्डर कुठली ग? असं काय करते? ते परवाने का येऊन गेले? अरे देवा, म्हणजे अगं त्या ऑर्डरी बद्दल विसरूनच गेले म्या. विसरून गेलीस? अगं एकदा वाचलं की समजा लक्षात राहतो तुझ्या. कोणाचा मोबाईल नंबर बी पाठ असतो. आणि इथं कोणाच्या ऑर्डरी कधी द्यायच्या, किती आहेत हे बी समजा माहित असतं ग तुला. मग ही ऑर्डर कशी विसरलीस तू? रमे, अगं काय झालं? लक्ष कुठे तुझं? नाही म्हणजे आम्ही एक वेळ चूक करू शकतो ग, पण तुझ्याकडून कधीच चूक होत नाही. रमा, अगं बोल की. रम्या, अगं मला समजलंय रावसाहेब परत आलेत ना? वय ते आले आहेत. मग ते काय बोलले का? नाही. अगं मग असा चेहरा पाडून कशाला बसलीयस? रमे, नक्कीच काहीतरी झालं. छोटे मालक काय बोलले का? अगं नाही ग मंजू, ते कशा पायी काही म्हणतील. आणि तसं बी मला कोणी बी काही बी बोललेलं नाही. रमे, तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. नाही म्हणजे तुला सांगायचं नसेल तर काही हरकत नाही. तुला जेव्हा सांगावं वाटेल तेव्हा सांग. पर एक लक्षात ठेव, आता तुझं काही बी वाईट होणार नाही बघ. अगं मला माझं मन सांगतंय तुझं समजा चांगलंच होईल बघ. आता तुझी नवसाई तुझ्या समद्या इच्छा पूर्ण करेल बघ. तुझे सुखाचे दिवस येतील बघ आता. आता कसं अशीच हसत जा. कसं आहे ना रमे, तू हसत राहिलीस ना की हे समजा रोजगार केंद्र बी आनंदी राहतं. बरं मंजू, तू म्हणशील तसंच. आणि हो, दुपारी मला घरी जावं लागणार आहे. जरा कामं बाकी आहेत. आणि मी जेवण करूनच येईल, तेव्हा तुम्ही उगाच माझ्यासाठी थांबू नका. वय चला, लय काम आहेत. बरं झालं रमे, वाड्यावर काम करायला जायला नाही म्हणून सांगितलं ना, ते बरं केलंस तू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तोंडावर सांगितलंस त्यांना की नाही येणार म्हणून. नाही म्हणजे आपल्याला पण काय मान सन्मान, इज्जत, पाठीचा कणा आहे का नाही? आता पाहिजे तेव्हा ते टोलवणार आणि पाहिजे तेव्हा कामावर बोलवणार. बरं झालं नाही म्हणून सांगितलं. पिंट्या दादा, अरे म्या कामाला नाही म्हणाले, कारण रावसाहेब आपण केलेल्या मदतीची परतफेड म्हणून आम्हाला कामावर ठेवून घेत होते. केलेल्या मदतीची परतफेड असं का? त्यांना म्हणाव माणसाच्या जीवाची परतफेड कधी करता येते का? आणि माणसाच्या जीवाची किंमत माहित असेल तर करा म्हणावं परतफेड. आहे का तेवढे ऐपत? पिंट्या, अगं रमाचा किती जीव काढलाय आई त्यांनी.
त्यांनी नीला त्या दादा आता तू नको चिडचिड करू. आणि तसं बी ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो. त्यांना वाटेल तेव्हा मनापासून स्वीकार करतील ते माझा. जोर जबरदस्ती करून थोडीच चालणार आहे. आणि तसं बी म्या त्यांच्यासाठी काही केलंय म्हणून त्यांनी माझा स्वीकार करावा हे मला बी नाही आवडलं. अगदी बरोबर आहे रमा तुझं. मनाने जुळलेली मनाने स्वीकार केलेली नाती असतात ना तीच टिकतात. ते मागितलेली लादलेले कुठल्या गोष्टी टिकत नाहीत. लादलेली जी नाती असतात ना ती पाचोळ्यासारखी असतात. एक दिवस जातात उडून सगळं. नाही आई, बाकी आपल्या काय अपेक्षा नाही, पण तोंड देखलं तरी नीट बोलायला पाहिजे का? असं का बोलले बरं ते? आता असं का बोलले? अरे त्यांच्या मनात काय त्यांना माहिती ना तर विरोबाला माहिती बाबा. दादा आपण सगळ्या गोष्टी विसरून जायच्या ना आपल्या कामाला लागायचं ते बरं. येऊ का? अरे नामूराव या. काय हो काय इकडं कुठं? वाड्यावरून तुमच्यासाठी निरोप घेऊन आलोय. वाड्यावरून? रावसाहेबांनी तुम्हा समद्यांना एक निरोप दिलाय. तुम्हा समद्यांना उद्या वाड्यावर बोलवलंय. वाड्यावर? काय आता आणखी काय झालं? हा का परत त्यांनी? ते काय मला माहित नाही. मी फक्त त्यांचा निरोप दिला. मी निघतो. रमा यांच्याशी कसं बोलणार आता? त्यांच्याकडे फोनच नाहीये. पण रावसाहेबांनी रमा आणि त्यांच्या घरच्यांना पुन्हा वाड्यावर का बोलवलंय? आणि आता बोलवलंय तरी पण रमा पुन्हा इथे येतील? मला वाईट नको वाटायला म्हणून त्या म्हणाल्या असतील की त्यांना राग नाही आला म्हणून. पण त्यांना खरंच राग नसेल ना आला? आणि रावसाहेबांनी त्यांना बोलवून सुद्धा त्या इथे नाही आल्या तर? रावसाहेब सुद्धा नीट स्पष्टपणे काहीच बोलत नाही. प्रतापराव कुठे? त्याच्या खोलीत आहे. रमा आणि तिच्या घरचे येणार आहेत, त्यांना बाहेर बोलवा. पण रावसाहेब तुम्ही रमा आणि त्यांच्या घरच्यांना का बोलवले आज अचानक? ते आल्यावर कळेलच तुम्हाला सगळ्यांना. प्रतापराव, आम्ही आलो याचा आनंद झालाय ना तुम्हाला? हो रावसाहेब, असं का विचारताय? तुमचं लक्ष दिसत नाहीये. उदास उदास दिसते म्हणून विचारलं. नाही तसं काय नाहीये. मी या ये सरला ये. दाखने नाही आले? नाही जे ते तालुक्याला गेलेत. अच्छा, ये ना, ये बस ये. नाही आम्ही इथेच बरे आहोत. अरे ये ना, मी सांगतो ना तुला. लाजू नकोस, ये. सरला ग ये, संकोच नको करूस. बसा ना. रमा, अगं तू का उभी? बस ना तू पण. वसुंधरा, आधी तुमचं आटपून घ्या.
सरला, ही साडी तुझ्यासाठी. बघ आवडते का? बाईसाहेब, हे सगळं म्हणजे सरला घाबरू नकोस. ही उपकाराची परतफेड नाहीये. आम्ही आमच्या प्रतापरावांसाठी रमाला मागणी घालण्याचा रितसर कार्यक्रम ठेवलाय.